नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरती संदर्भाची जी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आत्ताच आलेली आहे। तर जवळपास 620 पदासाठी ही भरती होत आहे। त्यामध्ये काही महत्त्वाची पदे आहेत जसे की जेई सिव्हिल, स्टाफ नर्स, जीएनएम, ऑक्झिलरी नर्स, एएनएम, आरोग्य कर्मचारी, लिपिक, टंकलेखक, लेखालिपिक, कक्षसेविका किंवा आया आणि कक्षसेवक म्हणजे वॉर्ड बॉय। तर ह्या पदांसाठी चांगल्या पोस्ट आलेल्या आहेत, ठीक आहे। पण ही पदं सोडून बाकीच्या ज्या पण पोस्ट आहेत त्या सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघायच्या आहेत। आता डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइज बघण्याआधी मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे। तर बघा, उद्यापासून ह्या पदांसाठी ॲप्लिकेशन करण्याची सुरुवात होत आहे आणि ॲप्लिकेशन करण्याची शेवटची डेट जी आहे ती 11 मे आहे, ठीक आहे। म्हणजे ॲप्लिकेशन करण्यासाठी जवळपास तुम्हाला 1.5 महिना भेटणार आहे। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की उद्या फॉर्म ओपन झाल्यानंतर कोणीही घाई करायची नाहीये फॉर्म भरण्यासाठी, कारण तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला तर कुठलाही बदल शक्य होणार नाही असं महापालिकेने सांगितलेलं आहे। पुढे तुम्ही कुठलीही माहिती चुकवली तर त्यास महापालिका ही जबाबदार राहणार नाही असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर जर तुम्ही चुकीची माहिती टाकली तर तुम्हाला डायरेक्टली निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवलं जाईल आणि भविष्यामध्ये ज्या महापालिकेच्या भरती होतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, ठीक आहे। तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की फॉर्म तुम्ही व्यवस्थित ॲडव्हर्टाइज वाचून भरायचा आहे किंवा फॉर्म भरण्यासंदर्भाचा माझा व्हिडिओ लवकरच येईल, तो तुम्ही बघा आणि नंतर फॉर्म भरा। आता हे रामायण मी तुम्हाला का सांगितलं, कारण बीएमसी आणि एनएमसी भरतीच्या वेळेस विद्यार्थ्यांनी खूप जास्त चुका केल्या होत्या फॉर्म भरताना, ठीक आहे। आणि नंतर माझ्या व्हिडिओ खाली येऊन खूप साऱ्या कमेंट ह्या विद्यार्थ्यांनी केल्या होत्या, जसे की आता फॉर्म एडिट होईल का आफ्टर पेमेंट। तर परत मी तुम्हाला एकदा क्लिअर करतो की कुठलाही फॉर्म एडिट होणार नाही। त्यामुळे मी कसा फॉर्म भरायचा हा व्हिडिओ घेतो, तो तुम्ही व्यवस्थित बघा आणि नंतर फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ खाली अशा कमेंट करण्याची गरज पडणार नाही। आता ह्या 2 स्पेसिफिक भरती संदर्भातल्या ह्या सर्व कमेंट्स तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली मिळतील, तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन हे व्हिडिओ बघू शकता आणि त्या कमेंट सुद्धा वाचू शकता, ठीक आहे। तर चला आता बघूया कुठली कुठली पदं आहेत, त्या संबंधीचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता काय आहे, महापालिकेने अभ्यासक्रम काय दिलेला आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठली आवश्यक आहे फॉर्म भरण्याआधी, ठीक आहे, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी, ठीक आहे। आता हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही कुठले कुठले संवर्ग आहेत आणि त्या संबंधी किती जागा आलेल्या आहेत त्या बघू शकता, ठीक आहे। तर आता आपण डायरेक्टली जाऊया की वयोमर्यादा किती आहे। तर ओपन प्रवर्गासाठी किंवा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष ही वयोमर्यादा आहे, ठीक आहे। पुढे जे मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहेत म्हणजे SC ST OBC त्यांच्यासाठी किमान वय हे 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे, ठीक आहे। पुढे जे महापालिकेमध्ये काम करतात त्यांच्यासाठी 45 वयोमर्यादा आहे ओपनसाठी आणि मागासवर्गीयांसाठी 50 ही वयोमर्यादा आहे, ठीक आहे। पुढे तुम्ही जर खेळाडू असाल प्रावीण्यप्राप्त तर तुमच्यासाठी कमाल 43 ही वयोमर्यादा आहे। पुढे जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी 45 आहे, अंशकालीन पदवीधर असाल तर तुमच्यासाठी 55 आहे आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर 45 आहे। आणि माजी सैनिक असाल तर तुमची दलामध्ये जेवढी सेवा झाली आहे तेवढा कालावधी आणि अधिक 3 वर्ष एवढी वयोमर्यादा ही दिलेली आहे, ठीक आहे। आता ही सर्व वयोमर्यादा 11 मे 2025 ह्या डेटच्या रिस्पेक्टमध्ये तुमची काउंट किंवा विचारात घेतली जाईल, ठीक आहे। पुढे आता आपण जे महत्त्वाची पदं बघितली त्या संबंधी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते बघूया। तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य किंवा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल साठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे, डिप्लोमा असून चालणार नाही। पुढे मराठी भाषेचं ज्ञान हे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन किंवा डिग्री पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी हा विषय असला पाहिजे, ठीक आहे। आता तुम्ही पदसंख्या संदर्भात व्यवस्थित लक्ष द्याल तर ओपन कॅटेगरीसाठी एकही जागा नाही, पण तुम्ही इकॉनॉमिक वीकर सेक्शन मध्ये येत असाल तर तुमच्यासाठी 4 जागा आहेत, ठीक आहे। त्यामुळे जे ओपन कॅटेगरीमध्ये असतील त्यांनी हा फॉर्म भरायचा नाही आहे, कारण नागपूर महानगरपालिकेच्या जेई इलेक्ट्रिकल पदार्थांसंदर्भात सुद्धा असंच घडलं होतं की खूप साऱ्या ओपन विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरले होते पण त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आले। त्यामुळे जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये येत असाल तरच फॉर्म भरा। पुढे आता पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स जीएनएम। तर ह्या पोस्टसाठी खूप चांगल्या जागा आहेत आणि जवळपास प्रत्येक कॅटेगरीसाठी जागा आहेत। तर ह्या पोस्टसाठी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मान्यता विद्यापीठाची BSc नर्सिंग ही विषयाची पदवी किंवा तुम्ही 12वी पास पाहिजे किंवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका किंवा डिप्लोमा तुमच्याकडे असावा। ह्या दोघांपैकी काहीही असेल तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता। पुढे त्यांनी सांगितले नर्स म्हणून तुम्ही शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा अनुभव तुम्ही घेतलेला असावा, ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुमच्यासाठी आवश्यक आहे
आणि मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. समजलं? पुढे आता पुढचं आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ किंवा ANM. आता ह्या पदासाठी सुद्धा 38 जागा आहेत आणि कॅटेगरीनुसार तुमच्या त्या जागा आहेत त्या तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तुम्ही 10वी पास हवेत, तुम्ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट कडनं ANM अभ्यास करणं पूर्ण केलेला असावा, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे हा 10वीला तुम्हाला असणारच आहे. ठीक आहे. मराठी विषय. पुढचा महत्वाचा आहे आणि सगळ्यात जास्ती पोस्ट ज्याच्या आलेल्या आहेत तो म्हणजे लिपिक टंकलेखक. तर ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्ती 135 इतक्या पोस्ट आहेत. ठीक आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे आणि मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट इतक्या वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे आणि शेवटचं मराठी भाषेचं ज्ञान हे सुद्धा आवश्यक आहे. तर ह्या 3 अर्हता जर तुम्ही पूर्ण करत असाल तर हा फॉर्म भरायला हरकत नाही. पुढची पोस्ट आहे लेखालिपिक. आता ह्यासाठी सुद्धा 58 पोस्ट आहेत आणि शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी आणि मराठी 30 आणि इंग्रजी 40 इतके शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असलेले गरजेचे आहे. ठीक आहे. आणि मराठी भाषेचे ज्ञान. पुढचं आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. तर ह्या पदासाठी सुद्धा चांगली पदं आलेली आहेत आणि शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत तुम्हाला फक्त 12वी सायन्स केलेले हवे आणि मराठी भाषेचे ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बाकी जो प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो तुम्हाला तुमच्या निवडीनंतर 12 महिन्याच्या आत तो पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडे हे जर 2 असतील तर तुम्ही अप्लाय करू शकता. पुढचं आहे कक्षसेविका किंवा आया. तर तुम्ही सुद्धा महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडनं 10वी पास पाहिजे आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट ह्यांच्या रुग्णालयामध्ये 2 वर्ष कमीत कमी तुम्हाला अनुभव पाहिजे. ठीक आहे. कामाचा आणि मराठी भाषेचं ज्ञान. तर हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. पुढचं आहे वॉर्ड बॉय किंवा कक्षसेवक. तर ह्यासाठी सुद्धा सेम तुम्हाला SSC हवं, 2 वर्षाचा अनुभव हवा आणि मराठी भाषेचं ज्ञान. पुढे हे जे पद आहे ते फक्त पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी नाही. ठीक आहे. तर तुमच्याकडे एवढं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता बघूया अभ्यासक्रम काय असणार आहे. आता तुम्हाला ह्या सर्वच पदासाठी हे 5 विषय असणार आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तुमचं जे टेक्निकल सब्जेक्ट आहे तो विषय. ठीक आहे. तर मराठीसाठी तुम्हाला 10 प्रश्न असणार आहेत, इंग्रजीसाठी 10 प्रश्न असणार आहेत, सामान्य ज्ञानासाठी 10 असणार आहे आणि बौद्धिक चाचणीसाठी 10 प्रश्न असणार आहेत. असे मिळून तुम्हाला टोटल नॉन टेक्निकल साठी 40 मार्क असणार आहेत आणि टेक्निकल म्हणजे तुमचा जो संबंधित विषय आहे त्याच्यासाठी 60 मार्क असणार आहेत. ठीक आहे. आता ह्यामधले मराठी आणि इंग्लिश सेक्शन सोडले तर बाकीचे तिन्ही सेक्शन हे मराठीतनं सुद्धा अवेलेबल असणार आहेत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे. इंग्रजी फक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि मराठी हा मराठीतनंच द्यायचा आहे. ठीक आहे. पुढे एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 मार्क असणार आहे. अशी तुमची टोटल 200 मार्कासाठी परीक्षा ही होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2 तास भेटणार आहेत. ठीक आहे. तर आता ह्या संबंधीचा डिटेल सिलेबस किंवा एक्झाम कशी क्रॅक करायची ह्या संबंधी मी व्हिडिओ लवकरच घेईल, तर तो तुम्ही तेव्हा नंतर बघा. ठीक आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सिलेबस मधलं सामान्य ज्ञान किंवा GK GS हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. आता पुढे ज्यांनी काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये माध्यम हे फक्त मराठी दिलेलं आहे. ठीक आहे. जसं की लिपिक टंकलेखक, लेखालिपिक. तर ह्या संबंधी समजणे थोडं डिफिकल्ट आहे कारण त्यांना सुद्धा इंग्लिश हा विषय आहे. तर इंग्लिश ह्या सब्जेक्टचे प्रश्न हे तुम्हाला मराठीतून ट्रान्सलेट भेटणार आहेत का नाही हाच ह्याच्यामध्ये डाऊट आहे. ठीक आहे. तर माझ्या मताप्रमाणे इंग्लिशचे कुठलेही ट्रान्सलेशन तुम्हाला भेटणार नाहीये. तर हे माझं फक्त मत आहे. ठीक आहे. आता बघूया सगळ्यात महत्वाचं कुठली डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. तर फॉर्म भरण्याआधी तुम्हाला कुठली डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. तर तुमच्या शैक्षणिक अर्हतेबाबत किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन बाबतची कागदपत्र. आता तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा SSCचं तुमचं पासिंग सर्टिफिकेट आणि हे पण नसेल तर तुमच्याकडलं डोमिसिल सर्टिफिकेट, पण त्याच्यावर तुमचं वय हे मेन्शन हवं. ठीक आहे. तुमची बर्थ डेट ही मेन्शन हवी. त्यानंतर EWS कॅटेगरीमध्ये असाल तर त्याचं सर्टिफिकेट. त्यानंतर राखीव प्रवर्गातून असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट आणि जर तुम्ही अनुसूचित जमात ह्या प्रवर्गामधून असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक आहे. पुढे OBC प्रवर्गातून असाल तर वैध नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे व्हॅलिड हवं. ठीक आहे. तर जर अजून काढलं नसेल तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तर काढून घ्या आणि हे सर्टिफिकेट आल्यावर तुम्हाला
फॉर्म हा भरायचा आहे. ठीक आहे. पुढे दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याच्याबाबतचं सर्टिफिकेट, माजी सैनिक असाल तर त्याच्याबाबतचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठीचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असेल तर त्याचा पुरावा, त्यानंतर अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षण, हे पॅरलल रिझर्वेशन जर तुम्ही क्लेम करणार असाल तर डोमिसिल सर्टिफिकेट. त्यानंतर जर तुम्ही विवाह स्त्री असाल आणि तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर त्या संबंधीचा पुरावा किंवा गॅझेट असेल तर गॅझेट. ठीक आहे. त्यापुढे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, म्हणजे तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन पर्यंत तुम्हाला मराठी विषय घेऊन पास झाल्याचा पुरावा. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे 10वीचं 12वीचं किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचं. त्यानंतर डोमिसिल, महाराष्ट्राचं डोमिसिल आवश्यक आहे. पुढे पदवीधारक अंशकालीन उमेदवार असेल तर त्याच्याबाबतचं सर्टिफिकेट. त्यानंतर MSCIT सर्टिफिकेट आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर त्या संबंधीचं सर्टिफिकेट. ठीक आहे. तर एवढे तुमच्याकडे आता रेडी पाहिजे फॉर्म भरण्याच्या आधी. आता जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना MSCIT सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही. ठीक आहे. कारण त्यांनी ॲडव्हर्टाइजमध्ये हा GR मेन्शन केलेला आहे आणि त्या GR नुसार जर तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल तर तुम्हाला MSCIT गरज नाही. किंवा तुम्ही स्टेट बोर्डकडनं 10वी आणि 12वी पास केली असेल आणि तुम्हाला संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषय एखादा विषय असेल तर तुम्ही सुद्धा MSCIT पासनं तुम्हाला सुद्धा सूट आहे. ठीक आहे. पुढे ICSEच्या माध्यमातून 10वी 12वी केली असेल आणि तुम्हाला संगणक व माहिती तंत्रज्ञान हा विषय असेल तर तुम्हाला सुद्धा सूट आहे. ठीक आहे. आता ओपन SC ST ह्या कॅटेगरीतल्या महिला सोडून म्हणजे OBC प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांना जर समांतर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे आपण ह्या सर्व सर्टिफिकेट बद्दल बोललेलो आहे. ठीक आहे. गॅझेट लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या एज्युकेशनचे रिझल्ट लागणारच आहेत पण सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहेत. ठीक आहे. तर ह्या पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुम्हाला फॉर्म भरण्याआधी जी आपण सर्टिफिकेट्स बघितली ती सोडून तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करायचे असतात. बरोबर आहे. तर तुमचा जो फोटो आहे तो तुम्ही रिसेंट किंवा आत्ताच काढलेला असावा. ठीक आहे. असं नाही झालं पाहिजे की मी 2 वर्षापूर्वीचा फोटो लावतोय आणि माझा चेहरा आता काही वेगळाच आहे. ठीक आहे. तर तसं नाही झालं पाहिजे. तर मी सांगेल तुम्ही फॉर्म भरण्याआधी फोटो हे काढून घ्या आणि फोटोग्राफरकडे त्याची डिजिटल प्रिंट मागा. ठीक आहे. ती डिजिटल प्रिंट तुमच्या ईमेलवर त्याच्याकडे मागा आणि डिजिटल प्रिंट सोबत तुम्हाला 10-12 असे फिजिकल फोटो सुद्धा घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे 10-12 फिजिकल फोटो घ्या आणि एक डिजिटल प्रिंट घेऊन ठेवा. आणि फोटो घेताना बॅकग्राऊंड जे तुमचं आहे ते त्याला व्हाईट घ्यायला सांगा. ठीक आहे. आणि तुमचा फोटोमध्ये फेस जे असेल ते समोर स्ट्रेट बघणारं असावं आणि जर तुम्ही स्पेक्स किंवा चष्मा यूज करत असाल तर चष्मा तुम्हाला काढून ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि मग फोटो घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा फोटो ज्याची साईज असेल 20 KB ते 50 KB. ठीक आहे. तर ह्या साईजमध्ये फोटो हा त्याच्याकडे तुम्हाला मागायचा आहे. ठीक आहे. तर मी सांगेल एक जास्त रिझॉल्युशनचा सुद्धा घ्या आणि एक असा 20 KB ते 50 KB मधला सुद्धा त्याच्याकडे मागून घ्या. ठीक आहे. त्यानंतर व्हाईट पेपरवर तुम्हाला सिग्नेचर करायचे जी की काळ्या शाईच्या बॉल पेनने तुम्हाला करायचे. ठीक आहे. आणि सही किंवा सिग्नेचर करताना तुम्हाला रनिंग हँडने करायचे म्हणजे कुठलंही कॅपिटल लेटर हे चालणार नाही. आणि जी पण साईन कराल ती तुम्हाला परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत लक्षात राहिली पाहिजे. नाहीतर असं नाही झालं पाहिजे की मी आता काहीतरी वेगळी साईन करतोय आणि पेपरला जाताना काहीतरी वेगळी साईन करतोय. ठीक आहे. तर असं झाल्यास तुम्हाला पेपरला बसू दिलं जाणार नाही. तर अशी काळ्या बॉल शाई पेनने तुम्हाला साईन करायची आहे आणि अशी साईन तुम्हाला फोटोग्राफरकडनं किंवा सायबरमधनं ही स्कॅन करून घ्यायची आहे जिची साईज असली पाहिजे 10 KB ते 20 KB. ठीक आहे. पुढे हवं तर तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याला व्यवस्थित दाखवा. ठीक आहे. की आम्हाला ह्या साईजमध्ये ही सिग्नेचरची डिजिटल कॉपी द्या. ठीक आहे. आणि कॉपी ही JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये मागा. ठीक आहे. ह्या फॉर्मॅटमध्येच असली पाहिजे. तर आता डॉक्युमेंट्स आणि ह्या 2 गोष्टी असल्यावर आपण फॉर्म हा भरू शकतो. तर मी परत सांगेल फॉर्म भरण्याआधी माझा व्हिडिओ बघा की फॉर्म कसा भरायचा आहे जो की लवकरच येईल आणि नंतर फॉर्म भरा. ठीक आहे. चला तर आशा करतो मी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा तुम्ही तुमच्या टेलिग्राम ॲपमधनं हा QR कोड स्कॅन करून सुद्धा टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता. चला थँक्यू.